नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते? ऑप्शन आहे ए. पोस्को ॲक्ट 2012, बी. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, सी. जे ॲक्ट 2015, डी. IPC 498 तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005। प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या कायद्यानुसार केली जाते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। प्रोटेक्शन ऑफिसरचे प्राथमिक कार्य कोणते? ऑप्शन आहे ए. मुलांचे लसीकरण, बी. डोमेस्टिक व्हायलन्स प्रकरणात संरक्षण व सहायता देणे, सी. पोषण आहार वितरण, डी. IPC FIR नोंद करणे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. डोमेस्टिक व्हायलन्स प्रकरणात संरक्षण व सहायता देणे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार प्रोटेक्शन ऑफिसर कोणता अहवाल न्यायालयात सादर करते? ऑप्शन आहे ए. FIR रिपोर्ट, बी. DIR डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट, सी. केस डायरी, डी. कस्टडी रिपोर्ट। तर उत्तर आहे ऑप्शन बी. DIR डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार प्रोटेक्शन ऑफिसर डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट हा अहवाल न्यायालयात सादर करते। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4। जे ॲक्ट 2015 अंतर्गत बाल संरक्षण संस्थांची नोंदणी कोण पाहते? ऑप्शन आहे ए. प्रोबेशन ऑफिसर, बी. डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट DCPU, सी. पोलीस इन्स्पेक्टर, डी. SDM। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट DCPU। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5। 181 महिला हेल्पलाईन कोणत्या प्रकरणासाठी चालते? ऑप्शन आहे ए. फक्त पोषण, बी. महिलांवरील हिंसा डोमेस्टिक व्हायलन्स, सी. PDS तक्रारी, डी. पासपोर्ट। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. महिलांवरील हिंसा डोमेस्टिक व्हायलन्स। 181 महिला हेल्पलाईन ही महिलांवरील हिंसा डोमेस्टिक व्हायलन्स या प्रकरणासाठी चालते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। मेंटेनन्स पालनपोषण आदेश कोण देऊ शकतो? ऑप्शन आहे ए. प्रोटेक्शन ऑफिसर, बी. मॅजिस्ट्रेट JMFC, सी. PSI, डी. CDPO। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. मॅजिस्ट्रेट JMFC। मेंटेनन्स पालनपोषण आदेश मॅजिस्ट्रेट JMFC देऊ शकतो। आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। प्रोटेक्शन ऑफिसरच्या कार्यक्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज कोणता आहे? ऑप्शन आहे ए. FIR कॉपी, बी. सेफ्टी प्लॅन, सी. अटेंडन्स सीट, डी. सर्वे लिस्ट। तर उत्तर आहे ऑप्शन बी. सेफ्टी प्लॅन। प्रोटेक्शन ऑफिसरच्या कार्यक्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज सेफ्टी प्लॅन आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। पोस्को ॲक्टनुसार मुलाचे स्टेटमेंट कोणत्या वातावरणात नोंदवावे? ऑप्शन आहे ए. पोलीस स्टेशनमध्ये, बी. चाइल्ड फ्रेंडली वातावरणात, सी. कोर्टरूममध्ये, डी. ऑफिसमध्ये। तर उत्तर आहे ऑप्शन बी.
चाइल्ड फ्रेंडली वातावरणात पोस्को ॲक्टनुसार मुलाचे स्टेटमेंट हे चाइल्ड फ्रेंडली वातावरणात नोंदवावे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. डोमेस्टिक व्हायलन्सचा सर्वात व्यापक अर्थ कोणत्या कलमानुसार दिला आहे? ऑप्शन आहे ए. IPC 354, बी. DV ॲक्ट सेक्शन 3, सी. JJ ॲक्ट सेक्शन 2, डी. IPC 509. तर उत्तर आहे ऑप्शन बी. DV ॲक्ट सेक्शन 3. डोमेस्टिक व्हायलन्सचा सर्वात व्यापक अर्थ DV ॲक्ट सेक्शन 3 या कलमानुसार दिला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10. DCPUचा प्रमुख अधिकारी कोण असतो? ऑप्शन आहे ए. PSI, बी. डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर DCPO, सी. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डी. तहसीलदार. तर उत्तर आहे ऑप्शन बी. डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर DCPO. DCPUचा प्रमुख अधिकारी हा डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर असतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रोटेक्शन ऑफिसरला DV प्रकरणात कोणत्या न्यायालयात अहवाल देणे बंधनकारक आहे? ऑप्शन आहे ए. हायकोर्ट, बी. JMFC कोर्ट, सी. सेशन कोर्ट, डी. फॅमिली कोर्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. JMFC कोर्ट. प्रोटेक्शन ऑफिसरला DV प्रकरणात JMFC कोर्ट या न्यायालयात अहवाल देणे बंधनकारक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. सर्व्हायव्हर्ससाठी शेल्टर होम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? तर ऑप्शन आहे ए. पोलीस, बी. प्रोटेक्शन ऑफिसर प्लस सर्व्हिस प्रोव्हायडर, सी. CDPO, डी. NGO कमिटी. तर उत्तर आहे ऑप्शन बी. प्रोटेक्शन ऑफिसर प्लस सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हायव्हर्ससाठी शेल्टर होम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही प्रोटेक्शन ऑफिसर प्लस सर्व्हिस प्रोव्हायडरची आहे. आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13. JJ ॲक्ट अंतर्गत चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन CNCP कोण घोषित करतो? तर ऑप्शन आहे ए. पोलीस इन्स्पेक्टर, बी. चाइल्ड वेलफेअर कमिटी CWC, सी. कलेक्टर, डी. PSWCD. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. चाइल्ड वेलफेअर कमिटी. JJ ॲक्ट अंतर्गत चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन चाइल्ड वेलफेअर कमिटी घोषित करते. आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. प्रोटेक्शन ऑफिसर कोणत्या यंत्रणेखाली काम करतो? ऑप्शन आहे ए. पोलीस डिपार्टमेंट, बी. वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, सी. हेल्थ डिपार्टमेंट, डी. लेबर डिपार्टमेंट. तर उत्तर आहे ऑप्शन बी. वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. प्रोटेक्शन ऑफिसर वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्या यंत्रणेखाली काम करतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. DV ॲक्टनुसार प्रोटेक्शन ऑर्डर कोण जारी करतो? ऑप्शन आहे ए. प्रोटेक्शन ऑफिसर, बी. मॅजिस्ट्रेट, सी. DCPU, डी. पोलीस कमिशनर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. मॅजिस्ट्रेट. DV ॲक्टनुसार प्रोटेक्शन ऑर्डर मॅजिस्ट्रेट जारी करतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. मुलींच्या तस्करीविरुद्ध काम करणारी योजना कोणती? ऑप्शन आहे ए. PMMEY, बी. उज्ज्वला स्कीम, सी. स्वाधारगृह, डी. पोषण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. उज्ज्वला स्कीम.
मुलींच्या तस्करीविरुद्ध काम करणारी योजना उज्ज्वला स्कीम आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. प्रोटेक्शन ऑफिसरला कोणता रजिस्टर मेंटेन करणे बंधनकारक आहे? ऑप्शन आहे ए. राशन रजिस्टर, बी. डोमेस्टिक व्हायलन्स केस रजिस्टर, सी. लीव रजिस्टर, डी. ABC रजिस्टर. तर उत्तर आहे ऑप्शन बी. डोमेस्टिक व्हायलन्स केस रजिस्टर. प्रोटेक्शन ऑफिसरला डोमेस्टिक व्हायलन्स केस रजिस्टर मेंटेन करणे बंधनकारक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. पोस्को अंतर्गत प्रकरण कोणत्या कोर्टमध्ये चालते? ऑप्शन आहे ए. डिस्ट्रिक्ट कोर्ट, बी. स्पेशल कोर्ट, सी. JMFC, डी. चिल्ड्रन कोर्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. स्पेशल कोर्ट. पोस्को अंतर्गत प्रकरण हे स्पेशल कोर्टमध्ये चालते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. सर्व्हायव्हर्ससाठी मानसिक सहाय्य कोण प्रदान करतो? ऑप्शन आहे ए. पोलीस, बी. कॉन्सेलर, सायकोलॉजिस्ट, सी. PO, डी. NGO वर्कर. तर उत्तर आहे ऑप्शन बी. कॉन्सेलर, सायकोलॉजिस्ट. सर्व्हायव्हर्ससाठी मानसिक सहाय्य कॉन्सेलर, सायकोलॉजिस्ट प्रदान करतो. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. DV ॲक्टनुसार मॉनेटरी रिलीफ कोण देऊ शकतो? तर ऑप्शन आहे ए. PO, बी. मॅजिस्ट्रेट, सी. DCPO, डी. ACP. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. मॅजिस्ट्रेट. DV ॲक्टनुसार मॉनिटरी रिलीफ मॅजिस्ट्रेट देऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.